नमस्कार मित्रांनो. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या आईला जाऊन 8 दिवस झाले. नुकतंच तिने सोशल मीडियावरती तिच्या आईसाठी भावूक पोस्ट शेअर केली. अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजेच आपली सर्वांची लाडकी पूर्ण आजी हिच्या जाण्याने सर्वांना जितके दुःख झाले आहे त्याच्या दुप्पट त्यांच्या मुलींना दुःख झालं आहे. तर तिने म्हटलं आहे, मी प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर आई. मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या आयापेक्षा वेगळी आहे हे हळूहळू मला समजलं. आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही. तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही. म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे. विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीमधून लपून बसायचे. ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दीवाले आणि नाटक सिनेमेमध्ये काम करणारे घरी येतील ह्याचा पत्ताच नसतो, असं माझी आजी सांगायची. तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यावर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याहीपेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम होतं आणि मला मुलगी म्हणून हे कधीच पटलं नाही. पण आई आता गेली अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या ह्या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षकांनी प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्ष वाढतच गेला. माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबांनी आम्हाला खूप साथ दिलीच, पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केला ते शब्दात मांडणं कठीण आहे. अजूनही सोशल मीडियावर पूर्ण आजीला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ नका, असं पूर्ण आजी गावाला गेली आहे असे दाखवा, हीच खरी श्रद्धांजली, असा कलाकार होणे नाही, अशा अगणित कमेंट्सनी पाहून मी खूपच भारून गेले आहे. किती प्रेक्षक जोडले आहेत आईने ह्याची मला प्रचिती झाली. तर खरंच पूर्ण आजीच्या जाण्याने सर्वांनाच खूपच दुःख झालं आहे. प्रेक्षकांनी अजूनही पूर्ण आजी गेली आहे ह्यावर विश्वास ठेवणं खूपच अवघड होत आहे.